शेतकरी मित्रांनो, नवीन ऊसाची लागवड करताय तर आपण जो बेने प्लॉट आहे, जो ऊस निवडतो तो कशा प्रकारे निवडले पाहिजे, निवडताना कोणती काळजी घेतली पाहिजे. तुम्ही बघू शकता, आपण आपल्या ऊसाची लागवड सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण बेने प्लॉट निवडताना कमी वयाचा आणि तुरे नसलेला निवडलेला आहे. जो 8 ते 9 महिन्याचा आहे. आपण याची लेट लागवड केली होती, जेणेकरून आपल्याला या हंगामामध्ये ऊस लागवडीसाठी तो काम येईल. आपण निवडत असताना ऊसाची साईज, त्याचबरोबर जे कांडीचं अंतर आहे, पेऱ्यातलं अंतर, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जे अशा प्रकारे ऊस असतात उगलेले, आपण याचं निवड नाही केली पाहिजे. याने काय होतं, हे आपण लावल्यानंतर जळून जातात. त्यामुळे जे आपलं जर्मिनेशन आहे ते कमी प्रमाणात होतं. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण निवडत असताना जे ऊसाचे डोळे असतात ते चांगल्या प्रकारे निवडले पाहिजे. काही फुगलेले असतात ते उगत नाही. त्यानंतर निवडताना आपण जेव्हा पाचट काढतो किंवा ते जातात ते बेणे आपण बाहेर काढून टाकले पाहिजे. त्यानंतर ज्या ऊसावरती किडीचा प्रादुर्भाव आहे, जे किडका ऊस असतो म्हणजेच खोडकिडीचा प्रादुर्भाव असतो, असे ऊस आपण लावले नाही पाहिजे. त्याचबरोबर जे बुरशीजन्य रोग असतात काही ऊसावरती, ते आपण टाळला पाहिजे. याने काय होतं, आपलं जर्मिनेशन चांगलं होतं. त्याचबरोबर आपल्या उत्पन्नात आपल्याला वाढ झालेली बघायला मिळते. जर आपण हे नियोजन सुरुवातीपासून जर चांगल्या प्रकारे केलं योग्यरित्या, तर आपल्याला जे नंतर उत्पन्न मिळणार आहे ते कुठेतरी चांगल्या प्रकारे मिळेल. शेतकरी मित्रांनो, अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.